वामन पंडिती काव्यातले महत्त्वाचे आणि आख्यान काव्याचे महत्त्वपूर्ण कवी म्हणून ज्यांची ओळख मराठी साहित्यामध्ये आहे त्या वामन पंडितांचा परिचय आणि आख्यान कवितेचे खरे प्रतिनिधित्व करणारे वामन पंडित यांची ओळख आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची आहे. कलाकवी मुक्तेश्वरांच्या नंतर प्राचीन मराठी साहित्यात पंडिती काव्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा कवी म्हणून वामन पंडितांकडे पाहिलं जातं. हे आपल्याला त्यांच्या आख्यान कवितेवरून सुद्धा समजते. आख्यान कवितेमधून त्यांच्या रसिक आणि पांडित्यपूर्ण व्यक्तिमत्वाची ओळखसुद्धा आपल्याला पटते. वामनाच्या आख्यान काव्याची जन्मभूमी ही भागवत आणि रामायण ही 2 ग्रंथ आहेत असंही म्हटलं जातं. वामनांनी अनेक आख्यान काव्य लिहिलेली आहेत. त्यामध्ये रामजन्म, सीतास्वयंवर, भरतभाव, अहिल्याोद्धार अशा प्रकारची रामायणावर आधारित त्यांनी आख्यानं लिहिलेली आहेत. तर कृष्णजन्म, बालक्रीडा, वनसुधा, मृत्तिकाभक्षण, राधाविलास, रासक्रीडा, कंसवध इत्यादी भागवतातून त्यांनी आख्यानं घेऊन ती लिहिलेली आहेत असंही त्यांच्याबद्दल बोलल्या जातं. या सर्व आख्यानाच्या प्रारंभी ज्ञानेश्वरीसारखे मंगलचरणसुद्धा त्यांनी दिलेलं आहे आणि ध्रुवपदासारखे या ठिकाणी वापरही त्यांनी मंगलाचरणातच या ठिकाणी केलेला आहे. आणि अशा प्रकारे आख्यानाचे सर्व सार त्यांनी सांगून दिलेले आहे. ही सर्व आख्याने त्यांची जर आपण पाहिली तर ती श्लोकबद्ध आपल्याला अशी दिसून येतात. वामनाची सर्व जी आख्यानं आहेत ती कृष्णचरित्रपर आख्यानं या ठिकाणी सांगितली जातात आणि त्यामुळे ती शृंगारामध्ये ओतप्रोत भिजलेली आपल्याला दिसून येतात. त्यामुळे काही ठिकाणी त्यांच्या आख्यानाला या शृंगारामुळे औचित्यहानी पोहोचलेली दिसून येते आणि ही त्यांच्या आख्यानाची आपल्याला मर्यादा सांगता येते. उदाहरणार्थ राधाभुजंग व रासक्रीडा ही प्रकरणे किंवा कालिंदीच्या वाळवंटातील शृंगारामृत हेची घ्या त्याजुनिया दुर्वासना कामना अशी सूचना वामन पंडित या ठिकाणी शृंगाराची अध्यात्माचा रंग देण्याचा अयशस्वी प्रयत्न करताना दिसून येतात आणि त्यामुळे या आख्यानाला एक प्रकारची औचित्यहानी झालेली आपल्या लक्षात येते. वामनाची लेखणी ही शृंगाराला अनुकूल जरी असली तरी त्यामुळे त्यांच्या लेखणीला कृष्णकथेमध्ये जेवढा मुक्तपणे संचार करावा तेवढा करता आलेला या ठिकाणी दिसून येत नाही. कारण रामकथेत मुळीच शृंगाराला वाव त्यांनी दिलेला नाही आणि त्यामुळे रामकथेवरील आख्याने हे कृष्णकथेवरील आख्यानासारखे रसाळ झालेले नाही आहेत. आणि म्हणून कृष्ण चरित्राच्या आख्यानामध्ये त्यांनी शृंगाराला खूप महत्त्व दिलं आणि रामकथेमध्ये अजिबात दिलेलं नाही आहे. आणि त्यामुळे ही आख्याने थोडीशी रामकथेची रटाळ अशी झालेली आहेत. भागवतातील कृष्णकथेवरची आख्याने ही वामनाने मराठी भाषेला दिलेली फार मोठी देणगी आहे असंच म्हटलं जातं. आख्यानाची वैशिष्ट्ये जर आपण पाहिली तर पहिलं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी असं सांगता येतं की या आख्यानामध्ये नाट्यपूर्णता आहे, आकर्षकता आहे, कल्पकता आहे आणि रचनेचा सफाईदारपणासुद्धा त्यांना मांडता आलेला आहे. दुसरं वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येतं की वामनाची शब्दचित्रे ही अधिक वेदक मनाला भिडणारी अशी आहेत. काही ठिकाणी रूपकाचा आश्रयही त्यांनी घेतलेला आहे. वेगवेगळ्या रूपकांचा प्रतिमांचा वापर त्यांनी केलेला आहे. या आख्यान कवितेतच काही खंडकाव्याची लक्षणंसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येतात आणि त्या दृष्टीने मराठीतील खंडकाव्याचा पायाच त्यांनी घातला असं म्हटलं तर वावगं ठरत नाही. वामन पंडितांच्या आख्यान कवितेचं अधिष्ठान हे अध्यात्माचं आहे. वामन पंडिताचे वर्णचातुर्य सुंदर आहे. स्वभावोक्ती अलंकार हा त्यांचा आवडता अलंकार जागोजागी पाहायला मिळतो आणि त्यांच्या प्रसंगचित्रणातून सूक्ष्म निरीक्षण आणि व्यापक अनुभव आपल्याला पाहायला मिळतो. सुश्लोक वामनाचा असं जे म्हटलं जातं ते वामनाच्या प्रभुत्वावरूनच या ठिकाणी म्हटलं जातं आणि
ही फार मोठी उपाधी वामनांना या प्राचीन मराठी साहित्यात पंडिती काव्यात मिळालेली दिसून येते. त्यांनी जी ग्रंथसंपदा लिहिलेली आहे त्यामध्ये पहिला ग्रंथ आहे निगमसार. निगमसार हा नावाप्रमाणेच वेदांताचं या ठिकाणी सार सांगणारा असा ग्रंथ आहे आणि या ग्रंथामध्ये अध्यात्मविषयाची अतिशय थोडक्या शब्दामध्ये चर्चा त्यांनी केलेली आहे. ग्रंथाची मांडणी ही पंडिती थाटाची, ते स्वतः पंडित असल्यामुळे झालेली आहे आणि या रचनेमध्ये काव्य जरी नसले तरी नेमकेपणाचे व रेखीवपणाचे सौंदर्य आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर प्रतिपक्षाच्या मताचं खंडनही त्यांनी या ग्रंथामध्ये केलेलं दिसून येतं. त्यामुळे काही ठिकाणी ही शैली आपल्याला बोचक वाटते. दुसरा ग्रंथ आहे त्यांचा यथार्थ दीपिका. यथार्थ दीपिका हा वामन पंडितांचा शेवटचा ग्रंथ वामनी वळणाचाच आपल्याला दिसून येतो. या ग्रंथामध्ये त्यांनी गीतेतील तत्त्वज्ञान मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या ग्रंथात वामन पंडितांनी बुद्धी, तर्क आणि शास्त्राधार यांच्या कसोट्या या गीतेतून लावलेल्या आहेत. तत्त्वज्ञानाचा अर्थ निश्चित करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि हे करीत असताना ते ज्ञानेश्वरांवर आणि दासोपंतांवर सुद्धा आक्षेप घेत असताना आपल्याला आढळून येतात. तर्ककर्कश पद्धतीने हा ग्रंथ लिहिल्यामुळे यात काव्यगुणांचा सगळा अभाव आपल्याला दिसून येतो आणि ही एक मर्यादा या ग्रंथाला प्राप्त झालेली लक्षात येते. वामन पंडितांची भाषा मात्र जोरदार आणि युक्तिवाद करणारी सकस अशी या ग्रंथामध्ये वापरलेली दिसून येते. या ग्रंथावरून वामन पंडितांचं पांडित्य आणि स्वतंत्र प्रज्ञा, भाषा प्रभुत्व हे गुणसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारे सुश्लोक वामनाचा जे म्हटल्या गेलेलं आहे ते यथार्थच आपल्याला त्यांच्या या व्यक्तिमत्वावरून लक्षात येते. त्यानंतर पंडित काव्यामध्येच सामराज हा सुद्धा एक पंडित होऊन गेलेला आहे, परंतु तो या ठिकाणी आपल्याला अभ्यासाला नाही. नागेश, रघुनाथ पंडित हे सुद्धा या ठिकाणी पंडिती काव्यातले एक महत्त्वपूर्ण पंडित म्हणून होऊन गेलेले आहेत, परंतु ते तुमच्या अभ्यासक्रमात नसल्यामुळे आपल्याला त्यांचा अभ्यासक्रम करायचा नाही आहे. त्यानंतर शेवटचा कवी पंडिती काव्यातला आहे मोरोपंत, तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत.